जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाने पाठ फिरवल्यानंतर आता शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करायला सुरुवात केलेली आहे। पहिल्या पेरणीनंतरही अपेक्षित पाऊस न झाल्याने आता शेतकरी जे आहेत दुबार पेरणी करतायत आणि भर पावसाळ्यामध्ये जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने आता तुषार सिंचनच्या आधारावर जे आहे किंवा हाताने पाणी देऊन जे आहे आपलं पीक जगवण्यासाठी जे आहे शेतकऱ्यांची सुरू झालेली आहे। आपण जर बघितलं तर उन्हाळ्यामध्ये जे आहे तुषार सिंचन अथवा ठिबक सिंचन हे वापरलं जातं। मात्र आता जुलैचा निम्मा महिना उलटला आहे तरी देखील अपेक्षित पाऊस नसल्यामुळे आता भर पावसाळ्यामध्ये जे आहे ते शेतकऱ्याला या ठिकाणी तुषार सिंचनचा वापर करावा लागतो आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं आता या शेतामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी शेतकऱ्याने आता सुरुवातीला सोयाबीनची पेरणी केली होती, मात्र पुरेसा पाऊस झाल्यामुळे त्याचं ते बियाणं खराब झालं आणि आता परत शेतकऱ्याने या ठिकाणी दुसऱ्यांदा सोयाबीनची पुन्हा पेरणी केलेली आहे आणि त्यानंतरही देखील या ठिकाणी अपेक्षित पाऊस नसल्यामुळे आता तुषार सिंचनचा या ठिकाणी आधार घ्यावा लागतो आहे। आपण या ठिकाणच्या शेतकऱ्यांशी या ठिकाणी बोलणार आहोत। काय सांगणार दादा, नेमका काय या ठिकाणी तुम्ही दुबार पेरणी का करावा लागते? अगोदर पाऊस पाहिजे त्या प्रमाणात पडला आणि आम्ही पेरणी केली, परंतु पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न पडल्यामुळे ते बियाणं खराब झालं। ते खराब झाल्या कारणाने त्या ठिकाणी त्याचं 10-15% ते जमिनीतून उगवण त्याची झालेली नाही। त्याच्यामुळे पुन्हा पेरणीचा त्या ठिकाणी आमचा निर्णय झाला। पहिल्या बियाण्याचे पैसे गेले, पहिली मेहनत गेली आमची ती वाया गेली। परंतु दुबार पेरणीचा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला, नवीन बियाणं त्या ठिकाणी टाकलं। परंतु आजही आपल्या शासकीय हवामान अंदाजक असतील किंवा पेपरच्या माध्यमातून जे काही कळत आहे त्याच्या माध्यमातून जवळपास 16-17 तारखेला जर का पाऊस नाही आला तर जवळपास 27 जुलैच्या पुढे तो पाऊस दाखवतोय। त्याच्यामुळे ही जी पेरणी केलेली आहे ही हाताला येईल की नाही याची काही आम्हाला शक्यता वाटत नव्हती। त्याच्यामुळे आम्ही हा तुषार सिंचनाचा त्या ठिकाणी निर्णय घेतला। त्या ठिकाणी शेवटी कसं आहे की तुषार सिंचन जरी चालू केलं तरी शेवटी निसर्गाचा पाऊस तो पाऊस असतो, त्याच्यामुळे ते हातात येईल की नाही येईल हा पुढचा विषय आहे। उशीर झाला आहे त्याच्यामुळे उत्पन्नात घट येणार आहे एवढं नक्कीच आहे त्या ठिकाणी, परंतु प्रयत्न हा चालू आहे। परंतु शेवटी काय त्याच्यातून येणार आहे किंवा वाया जाणार आहे हा विषय वेळेवरच ठरणार आहे। परंतु आज त्या ठिकाणी आमचा प्रयत्न त्या माध्यमातून चालू आहे। देवाचा जर पाऊस पडला नाही काका तरी हा हंगाम पुरा वाया गेला असं वाटतं? पूर्ण वाया ते पीक येईल शाश्वती नाही आणि पाणी पावसामुळे जर सिंचन चालू करावं लागलं तर काही सांगता येत नाही। आणि हवामान खात्यावर ते दाखवतात उपलब्धी होत्या ते पुढच्या हप्त्यामध्ये शेवटच्या हप्त्यामध्ये पाऊस दाखवतात तोपर्यंत हे जे आहे बारीक ते बी शासनाला तुमची काही मागणी राहणार आहे की काय शासन पाहिजे पाऊस वगैरे पडला पाहिजे असं वाटतं का? कृत्रिम पावसाची आवश्यकता आहे जास्त आवश्यकता नाही ते बाजूचे जे निघाले ते पण संपण्याच्या मार्गावर लागतील। तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये जे आहे पुरेसा पाऊस अद्यापही पडलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आता दुबार पेरणी या ठिकाणी केलेली आहे आणि त्यानंतरही आता पावसाने पाठ फिरवल्यानंतर भर पावसाळ्यामध्ये या ठिकाणी तुषार सिंचनच्या आधारावर पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। शासनाने या बाबीकडे लक्ष द्यावं आणि वेळ पडल्यास शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी सरकारने जे आहे कृत्रिम पाऊस पाडावा अशी देखील मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांनी केली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।